सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 97वा। इदमेव शिवं त्विदमेव शिवं त्विदमेव शिवं त्विदमेव शिवं मम शासनतो मम शासनतो मम शासनतो मम शासनतः। हे गुरुतत्वच कल्याणकारी आहे, हेच कल्याणकारी आहे, हेच कल्याणकारी आहे, हेच कल्याणकारी आहे। हे गुरुरूप हेच शिवरूप म्हणजे कल्याणप्रद आहे असे माझे शासन आहे, आज्ञापूर्वक सांगणे आहे। मागील श्लोकाची श्री हा श्लोक ओढीत आहे, पण पुनरुक्तीने अधिक स्पष्टपणे सांगत आहे की गुरुच शिव, गुरुतत्व कल्याणकारी। श्री शंकर स्वतःचे शब्द जामीन ठेवत आहेत जणू। श्री सदाशिव ऋषी प्रतिज्ञापूर्वक ठासून अनुभवाचे बोल कथित आहे का, तर साधकाच्या मनात गुरुबद्दल गुरुतत्वाबद्दल थोडी सुद्धा शंका किंतु राहील, अविश्वास असेल तर त्याच्या हातून गुरुभक्ती योग पूर्णतया होणार नाही। गुरुगीतेचे सार संदेश व आदेशच या श्लोकात साठविलेला आहे। कोणतेही वचन पुन्हा पुन्हा उच्चारले की ती शपथ होते। वचन देण्याचाच प्रकार म्हणजे प्रवचन होते। वचनपूर्ती व आज्ञापालन करण्याची जबाबदारी उभयपक्षी येऊन पडते। म्हणून ह्या श्लोकातही हे माझे शासन होय असे वारंवार प्रतिज्ञेवर सांगून ते वचन पाळण्याचा शपथविधी पण होत आहे। साधकाच्या दृष्टीने हा श्लोक अतिमहत्त्वाचा। ह्यापुढे त्याने गुरुच्या हाती स्वकल्याण सोपवायचे, गुरुवर विसंबून गुरुमूर्तीचे ध्यान करीत राहायचे, गुरुलाच सर्वस्व इष्ट दैवत मानायचे, गुरुची अव्यभिचारी भक्ती करायची, गुरुच मनात भरायचा, मनातला प्रपंच काढून टाकायचा। नौका पाण्यातूनच चालते, पण नौकेत पाणी गेले तर नौका बुडते। प्रपंचात राहायचे, पण मनात प्रपंच राहू द्यायचा नाही। सद्गुरुनाथ महाराज की जय।